काही कर पण पाडू नकोस बाबा. होय मगाच थांब मगाच आहे काय ते. तर आजचा व्लॉग आपण इथूनच स्टार्ट करू. हे माझा पहिला व्लॉग राहणार आहे. आता माझ्या थोड्या वेळानं मित्र येतोय, ते आल्याच्या नंतर आम्ही मंदिरमध्ये जाणार आहेत आणि दिवसभर मी एडिटिंगच करत बसलो होतो माझ्या दुसऱ्या व्हिडिओची. तर आता 6:30 वाजलेले आहेत. आता आम्ही थोड्या वेळाच्या नंतर दर्शन करायला जाणार आहेत आणि बघू शकतात बाहेर पण एकदम नंबर एक असं वातावरण झालेलं आहे. लवकर मी त्याला कॉल करतो, नाही तर अंधार होईल. अंधारात तिकडं जायला जमणार नाही, कारण एकदम जंगलमध्ये असं ते मंदिर आहे. तर चला बघू आता समोर काय होतंय. बघा मित्रांनो, हे वन मारुतीचे कमान. तर आम्ही आलात वन मारुतीला दर्शन करायला. आणखी हे जे मंदिर आहे ते एकदम डोंगराच्या बघू शकता. ते रस्ता आहे. अरे नीट चालवच्या रोहित, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. तिथे गेला बघू आता सध्या तिथं ड्रायव्हर मोठी न्यूज आहे रे. ड्रायव्हर फोकस करा. काही कर पण पाडू नकोस बाबा. दमानी घेन बाबा पडतात. लय लागते बघ, इथून पडलं सुपर अजून लागते. ओके ओके. होय मगाच थांब मगाच आहे काय ते. अरे खेच रे. काय थांब काय खेच रे बाबा ते. म्हणजे पाण्याचा टाईप गाड आहे ते. आणि मला मगा बी वरी दिसलं होतं. मला वाटलं कोणती रेअर ब्रीड आहे किंवा पकडायचं का ते. येत लय पळायले. तर आता आम्ही मंदिर मध्ये आलेलो आहेत. हो का, हे वन मारुतीचं मंदिर आहे. त्याच यायचं होतं आम्हाला दर्शन करण्यासाठी आणि खूप अंधार झालेला आहे. मग रोहित काय म्हणतोस, पहिल्यांदा दर्शन करून काय होतं. खेचर होत. तर मित्रांनो, आम्हाला एक इथं घोड्यासारखं काहीतरी दिसलं. त्याला काय खेचर का काहीतरी म्हणते. मला वाटलं घोडाच आहे, पण आमच्या निखिलला सगळं माहिती असते. हो काय निखिल. काय खरंच राहू, ही गाडी कोणाची र, तुझी का नाही का. ह्या निखिल आहे ना, यायला लय वेळ लावला माहिती का. मी किती वेळ झाला थांबलो होतो खाली येऊन. काय म्हणलास. अरे मीच बेलो होतो त्याला बघून. मी म्हणलं काय. तर इथंच आपला निखिल इकडे, तू इकडे चल भावा इकडे. तर इथंच आपला हे वाला ब्लॉग एंड होतोय. निखिल, आजपासून आपण ब्लॉगिंग चालू केली, कळालं. कॉंग्रॅच्युलेशन भाई. धन्यवाद. चम्या, तू कॉंग्रॅच्युलेशन देणार नाहीस का. कॉंग्रॅच्युलेशन भाई. ओके. बिगिनिंग